वर्ष होतं 1971 नोव्हेंबर 24. एक माणूस डॅन कूपर नावाचा, पण नंतर डी.बी. कूपर नावानं ओळखला गेला, अमेरिकेतून एक विमान पकडतो. त्यावर सगळं नॉर्मल असतं, पण त्याच्या पुढं लय मोठी गडबड होती. त्या माणसाकडे एक छोटीशी बॅग असते. प्लेन मध्ये बसल्यावर ते एअर होस्टेसला म्हणतो त्याच्याकडे एक छोटीशी बॅग असते. त्या बॅग मध्ये काय असतं हे फक्त त्यालाच ठाऊक. पण जेव्हा तो प्लेन मध्ये बसतो आणि एअर होस्टेसला असं काही सांगतो ज्याने एअर होस्टेसलाही धक्का बसतो. सांगतो माझ्याकडे बॉम्ब आहे, तू कॅप्टनला सांग मला 2 लाख रुपये आणि 4 पॅराशूट, आणि जेव्हा मी म्हणत तेव्हा प्लेनचा दरवाजा खोलायचा. थोर सगळं त्याच्या प्लॅन नुसारच चाललेलं होतं. अखेरीला तेच झालं जे त्याच्या मनानुसार व्हायला पाहिजे होतं. तो 2 लाख रुपये घेऊन पॅराशूट घेऊन खाली कूदला. FBI, पोलीस लोक सगळे त्याच्या शोधात राहिले. जंगल, नदी, डोंगर, पण डॅन कूपर कुठेच सापडला नाही. हा केस अजून अनसॉल्व्ड आहे. तुमचं याच्या बाबत काय म्हणणं?